विमानतळाच्या भूसंपादनेची सासवड येथील प्रशासकीय इमारतीमधील प्रत्यक्षात कशा प्रकारे कामकाज चालू आहे याची खास आणि विश्वासार्ह माहिती आधी आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या YouTube चॅनेलवर दाखवण्यात येत आहे। ही माहिती अजून कोणत्याही चॅनेलवरती दाखवली गेलेली नाहीये कशा प्रकारे कामकाज चालू आहे ते। विशेष म्हणजे कलेक्टर साहेबांनी आपल्याला ही न्यूज कव्हर करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। मित्रांनो, आपण पाहूया कशा प्रकारे सासवड येथे प्रशासकीय इमारतीमध्ये प्रत्यक्षात भूसंपादनेचं काम चालू आहे आणि शेतकऱ्यांची किती गर्दी असते ते आपण पाहूया। 7 मे पासून म्हणजे 3 आठवड्यापासून अशाच प्रकारे रोज गर्दी होत आहे आणि रोज इथे शेतकरी किंवा शेतमालक आहेत, जमीन मालक आहेत, ते इथे येऊन भूसंपादनेचं काम करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इथे भरपूर असा अधिकाऱ्यांचा फौजफाटा काम करत आहे। आपण पाहत आहात पुरंदर शेतकरी विशेष हा आपला YouTube चॅनल। तर आपण आज आलो आहोत सासवडमधील प्रशासकीय तहसील कार्यालयामध्ये, जिथे पुरंदर विमानतळाचं भूसंपादनेचं काम चालू आहे। अशा प्रकारे इथे तुम्हाला बॅनर्स दिसतील। जेव्हापासून विमानतळाचं पॅकेज ठरलेलं आहे तेव्हापासून इथे म्हणजे 7 मे पासून 3 आठवड्यापासून अशाच प्रकारची रोज गर्दी असते। शेतकरी आणि जमीन मालक यांची रोज इथे गर्दी होत असते। विमानतळाच्या जागेसाठी रोज इथे भूसंपादनाचं काम चालू आहे। सासवड येथील प्रशासकीय इमारत। लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इथे जागजागी अशा प्रकारच्या साइन बोर्ड लावलेला आहे आणि जन्म मृत्यू नोंद चूक दुरुस्तीसाठी देखील वेगळा विभाग ठेवलेला आहे। प्रकारे इथं शेतकऱ्यांची आणि जमीन मालकांची गर्दी दिसते आपल्याला। पहिली नंबर केबिन, दुधाची वाडी, कुंभारवळण, वनपुरी यांचं संमतीपत्र इथे स्वीकारले जातं आणि अशा प्रकारे हे आवश्यक डॉक्युमेंट शेतकऱ्यांकडून घेतले जातात। मित्रांनो, जर आपण पाहिलं तर ह्या केबिनमध्ये आपल्याला भरपूर मोठा असा अधिकाऱ्यांचा फौजफाटा दिसत आहे आणि सर्व शेतकऱ्यांची ते मदत करत आहे। इथे कागदपत्रांची छाननी केली जाते आणि त्यामध्ये कोणती चूक दुरुस्ती असेल तर ती देखील केली जाते। कुणाच्या नावावर किती जमीन आहे, विहीर आहे, फळबाग आहे याची सगळी नोंद ते इथं पाहिली जाते। जर कोणाची नोंद झाली नसेल तर इथेच लगेच त्यांची नोंद केली जाते। इथे अशा प्रकारे भूसंपादनेचे असे व्यवस्थित काळजीपूर्वक कामकाज चालू आहे। इथे वेगवेगळ्या 3 ते 4 अशा केबिन बनवल्या आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गावांची कामं चालू आहेत। हे 2 नंबर केबिन आहे। एकतपूर, मुंजवडी, खानवडी इथे संमतीपत्र स्वीकारले जातात। अशा प्रकारे इथे अधिकारी आहेत। पार्ट 2 या व्हिडिओचा लवकरच येईल। त्यामध्ये आपण अधिकाऱ्यांबरोबर काही चर्चा करणार आहोत, त्यांच्याबरोबर काही प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत आणि शेतकऱ्यांची देखील आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच आहे की आपल्या सर्वांपर्यंत हे पोचलं पाहिजे प्रशासकीय इमारतीमध्ये कशा प्रकारे भूसंपादनेचं काम चालू आहे। अशा प्रकारे इथे भूसंपादनेचं काम चालू आहे। आपण पाहतात की शेतकरी आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे इथे 50% भूसंपादनेचे काम पूर्ण झालेले आहे। मित्रांनो, पार्ट 2 आपण लवकरच घेऊन येणार आहोत। त्याच्यामध्ये आपण काही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत, काही प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत आणि शेतकऱ्यांबरोबर देखील चर्चा करणार आहोत। सर्व गोष्टीवर त्यांची देखील प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। मित्रांनो, पार्ट 2 पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक, शेअर, फॉलो नक्की करा।